गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे क्रिसमस. तर सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना मी एक गंमत शेअर करणार आहे. तुम्ही कधी लहानपणी असं केलं आहे का ते बघा. तर आज अस्मी आणि तिचे फ्रेंड्स एकमेकांना सिक्रेट सँटाचं काही गिफ्ट देणार आहेत. आणि त्यांनी ठरवलं आहे आपण स्वतःने काहीतरी गिफ्ट बनवायचं आणि एकमेकांना द्यायचं. आणि तर तिने ना 2 दिवसापासून मेहनत करून हे सगळं बनवलं आहे. फ्रेंडसाठी बनवलं आहेस का तू सिक्रेट सँटा? पण तू काहीतरी चिप्स आणि चॉकलेट्स घेतले होते, त्याचं काय झालं? मला प्रॉब्लेम काहीतरी त्याच्यात होते, फुटले सगळे म्हणून. कसे काय फुटले? मी पडले होते. सिक्रेट सँटाने खाल्ले वाटतं ते. तर तो आला असेल खिडकीतून आला असेल, घेऊन गेला पण पॅक नव्हतं केलं ना म्हणून. शी कशी आहेस पिल्ल्या तुझी? तुझ्या फ्रेंडच्या चॉकलेटवर पण तुझं लक्ष होतं. माय गॉड. अरे पण तुम्ही माझ्यासाठीच घेतले होते हाफचे चॉकलेट. काय पण. अरे पण नंतर मला थोडंसं खायचं मन झालं आणि माझा गिफ्ट डिसाईड झाला. तुम्ही विचार केलं एक्सपायर पण झालं, असं मेल्ट झालं असेल. हे पण देणार. फ्रेंड्स, हिने 2 दिवसापूर्वी मला बोलली की मला चिप्स आणि चॉकलेट पण पाहिजेत त्याच्यामध्ये ठेवायला, म्हणून मी हिला चिप्स आणि चॉकलेट्स आणून दिले होते. तर ही बघा, हिने स्वतःनेच खाऊन टाकले ते. ही किती सुंदर मनी माऊ बनवली आहे बघा तिने. आता हिने बनवलेल्या सगळ्या वस्तू आम्हाला करायच्यात गिफ्ट रॅप. ते काम आहे आता माझ्याकडे. हे बघा, आता हे गिफ्ट सगळे रॅप केलेत मी या बॉक्समध्ये. आणि आता ती थोड्या वेळात तयारी करून जाणार आहे खाली सिक्रेट सँटा करायला. आणि त्यानंतर मी सुरू केली ती जेवणाची तयारी. अस्मीला आज खायचं होतं बटर पनीर. तर ती खूप दिवसापासून बोलत होती बटर पनीर बनव, म्हणून मग म्हटलं आज ते बनवते. वेळ पण होता, सुट्टी पण होती ऑफिसला. मग बघा, मी ते शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ही रेसिपी अगदी सिम्पल आहे आणि तुमच्याबरोबर मी फटाफट शेअर करणार आहे. इथे मी तेलात टाकलेत थोडे काजू, आणि काजू थोडे लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आलं. हा असा मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. म्हणजे 2-3 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही यूज पण करू शकता. ते कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यावर यात टाकायचं आहे टोमॅटो. इथे टाकले थोडी अद्रक लसूणची पेस्ट आणि चॉप केलेले टोमॅटो थोडे पिकलेले असतील तर जास्त ग्रेव्हीला चांगला कलर पण येतो आणि लवकर तयार होतो मसाला पण. त्या मसाल्यात ॲड केली आहे मी थोडी कोथिंबीर. आणि हे सगळं व्यवस्थित भाजून झालं ना की थोडं थंड करून घेतल्यावर त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि त्याची चांगली अशी फाईन पेस्ट करून घ्यायची. हे बघा, इथे झाली अस्मीची तयारी आणि ती आता चालली आहे तिच्या फ्रेंड्सकडे. तिच्या फ्रेंडच्या घरी चालली आहे सिक्रेट सँटाचं तिचं गिफ्ट द्यायला. तर माझा मसाला इथे ऑलरेडी बनवून झाला. मी त्याला फाईन पेस्ट पण करून घेतली आहे. तर त्याच कढईमध्ये मी टाकलं आहे बटर, कारण की ना बटर मसाला बनवायला ना बटरचा वापर खूप जास्त करायचा आहे. तर टाकलं आहे बटर आणि ह्यात ना मी ते पनीरचे जे क्यूब्स आहेत ते असे फ्राय करून घेणार आहे. थोडे शॅलो फ्राय झाल्याच्या नंतर यांना एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि त्यातच बटर वापरून मी ह्याच्यामध्ये खडा मसाला म्हणजे तेजपत्ता आणि आपले मसाले जे असतात ते टाकणार आहे. त्याच कढईत मी टाकलं थोडंसं बटर आणि यावर टाकणार आहे मी तेजपत्ता आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मसाला, हळद टाकायचं, कारण की याने काय होतं ना त्या पेस्टला चांगला कलर येतो. म्हणून मी कधी कधी काय करते फोडणीमध्येच ते टाकते. आणि यात मी गरम पाण्याचाच वापर करते, कारण की ग्रेव्हीच्या भाज्यांसाठी ना गरम पाणी तुम्ही जितकं वापराल तर भाजीला कलर चांगला येतो. आता ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे. तर त्यानंतर यात पनीरचे क्यूब्स टाकायचे. त्याआधी मी टाकणार आहे यात मसाले, लाईक आपला काश्मीरी मसाला जो लाल मिर्च मसाला असतो तो, मालवणी मसाला आणि गरम मसाला.
यात ना गरम मसाल्याचा वापर थोडा जास्त होतो आणि त्याने याला चव पण चांगली येते. म्हणून मी मोस्टली बाजारातून काही पनीर मसाला वगैरे आणत नाही. मी असंच गरम मसाला यूज करते. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा आणि खरं सांगते, खरंच खूप छान होते अशी भाजी. मसाला चांगला बटरमध्ये मी परतून घेतला चांगली उकळी येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत. आणि त्यात मी टाकली आहे थोडेसे साखरेचे दाणे, कारण की ना हे खूप पनीरच्या ग्रेव्हीसाठी हे खूप गरजेचे आहेत. थोडेसे साखर दाणे टाकल्यामुळे काय होतं, या ग्रेव्हीला थोडासा स्वीटनेस येतो आणि त्याचा जो टोमॅटोचा आंबटपणा असतो तो निघून जातो. म्हणून ना साखर खूप गरजेचं आहे या स्टेपमध्ये. आणि मीठ ना मी ऑलरेडी मसाला जेव्हा तयार केला तेव्हाच टाकला होता. आता ग्रेव्हीला चांगली उकळी आली. यात मी मिक्स करते पनीरचे तुकडे जे मी फ्राय करून ठेवले होते साईडला, ते मी यात मिक्स करणार आहे. आणि तुम्ही ना या स्टेपला जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकत नाही आहे. आता मी पुन्हा ॲड केलं आहे यामध्ये बटरचे क्यूब्स, कारण की मी म्हटलं जसं बटर पनीर मसाला बनवायचा असेल तर बटर खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर मी पुन्हा बटर ॲड केलं आहे. आता 1-2 मिनटं उकळी आल्याच्या नंतर मी गॅस बंद करणार आहे. ते ऑलरेडी माझं राईस आणि ते लावून झालेलं आहे. मी चपात्या मावशी सकाळी येऊन बनवून गेल्या आहेत. जेवण झाल्यावर ना असं मी जी फ्रेंड आली होती घरी, तर त्या दोघींचं काही कन्व्हर्सेशन चाललं आहे आणि मी ना ऐकत बसले. म्हणजे अभ्यास करायला काही नाही आहे साधन, म्हणून मी ऐकत बसले त्यांच्या गप्पा गोष्टी. त्या काय बोलत आहेत त्यांना नाही माहिती की मी त्यांचा व्हिडिओ बनवते. आणि बोलता बोलता ना ह्यांची अशीच मस्ती चालू असते. आणि आता वेळ होती चहाची, तर मस्त असा चहा बनवला आणि मी जाणार होते थोडं खाली. म्हटलं थोडं राऊंड मारून येते, काही मार्केटमधून भाज्या वगैरे घ्यायच्या असेल तर घेऊन येते. मार्केटमध्ये फिरता फिरता मला दिसलं हे केकचं शॉप, तर तिथे मी जाऊन म्हटलं बघू काय कोणत्या पेस्ट्रीज आहेत त्या. आणि हे बघा किती सुंदर केक आहे. सांताक्लॉजचा केक पण बनवला आहे त्यांनी. आणि मी घेऊन आली आहे हा केक, कारण केकशिवाय ना क्रिसमस काय पूर्ण होत नाही. त्याबरोबर मी आणला हा स्लाईस केक. तर आता आम्ही एन्जॉय करतो हा केक आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.